मित्रांनो, दिवाळी आली आणि दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना 32,000 कोटी रुपयांचं जे काही पॅकेज होतं ते पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने जाहीर केलं होतं. आता त्याच्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7,000, कोणाला 8,000, कोणाला 17,000 रुपये असे येत आहेत. पण आता हे 7,000-8,000मध्ये शेतकऱ्याची दिवाळी कशी काय गोड होणार? शेतीमध्ये दिवाळीसाठी पैसा खर्च करणार की जी काही शेतजमीन खराब झाली आहे तिला मशागतीसाठी घेणार की रब्बीसाठी जे काही पैसे लागणार आहेत बियाण्यांसाठी ते घेणार? या सगळ्या गोष्टींवर मित्रांनो आता सुरू झालं आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना चिंता. कारण की हे जे काही स्वतःच्या घरात म्हणत आहे की 2-2 लाखाचे फटाके, 2-2 लाखाच्या मिठाईया, 2 लाखाचे कपडे, हे सगळं या मंत्र्यांच्या घरात आहे. पण शेतकऱ्यासाठी 7,000 म्हणता शेतकऱ्याची दिवाळी गोड होणार. त्यावर बच्चू कडू काय म्हटले शेवटी बघा काय म्हटले. तर दिवाळीचा सण सुरू झाला आहे, आपण शेतकऱ्याच्या न्याय मिळवण्यासाठी लढत आहे. काय शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही असे बऱ्याच गोष्टी मी ऐकत राहतोय. पण शेतकऱ्याचं आयुष्याचा अंधारात आहे हो. दिवाळीचा काय विषय आहे? आमचे फडणवीस साहेब म्हणत होते की आम्ही एकरी 5-7 हजार रुपये देणार आहोत. मला फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की 5-7 हजारात दिवाळी कशी चांगली होईल? त्यांना रब्बीचं पेरणीची व्यवस्था करावी का ते शेत चांगलं करायचं का काय केलं पाहिजे? तुमची दिवाळी 2 लाख रुपयेचे फटाके फोडून चांगली करताय आणि शेतकऱ्याची दिवाळी 5 हजारात चांगली होईल. थोडी थोडी वाटली पाहिजे लाज असेल तर, म्हणजे ते असली तर वाटन. दुसरी गोष्ट, अजूनही सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही. पुऱ्या महाराष्ट्रात कुठंच नाही. MP सुरू झाले, बाजूनं MP सुरू झाले, छत्तीसगडमध्ये सुरू झाले, महाराष्ट्रात का नाही? मग केंद्रानं जर MP खरेदी केंद्र सुरू होते, न सुरू झाल्यामध्ये 3,000 भावानं कमी भावानं सोयाबीन द्यायला लागणार शेतकऱ्याला. काही कोणाला त्याची गंभीरता राहिली नाही. आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त आयुष्य सुरू आहे. सुट्ट्या काढून पळाले सारे सगळे दिवाळीच्या. एका जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळं 500 रुपये क्विंटल भावानं सोयाबीन विकावं लागतं. एवढी वाईट अवस्था आहे. कधी सुरू करणार आहे? कापसाची खरेदी कधी सुरू करणार आहे? सोयाबीनची? पंजाबमध्ये, पंजाबच्या शेतकरी तिथे 90% त्यांचं शेतीमाल खरेदी होतं हमी भावात. आमचं 6% होत नाही. आणि आम्ही म्हणून त्याच्यामुळं सांगतोय, दिवाळीच्या जास्तीत जास्त 21-22 पर्यंत जर खरेदी केंद्र सुरू केले नाही तर कलेक्टरच्या कार्यालयात नाही तर पालकमंत्र्याच्या कार्यालयात धिंगाणा केल्याशिवाय राहणार नाही. तोडून फोडून टाकू ते ऑफिस. आम्ही त्याच्या गाड्या फोडू पालकमंत्र्यांच्या. का खरेदी केंद्र सुरू करत नाही? तुमच्यामुळे किती मरतोय शेतकरी. तुमचे पैसे चालले राज्याचे, केंद्र पैसा आपला हिस्सा टाकतं आणि तुम्ही खरेदी करायची व्यवस्था केली नाही म्हणून आमच्या शेतकऱ्या मराचं असं. 3,000 रुपये क्विंटलनं सोयाबीन कसं काय विकू शकतं? कसे पैसे भेटू शकतं त्याला? या सगळ्या शेतकऱ्याला मारण्याची व्यवस्था केली आहे. फक्त तलवार चालवली दिसत नाही, पण तलवारीपेक्षा धारदार शस्त्र सरकार चालवत आहे.